ठाकरे शरद पवार गटाकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। उमेदवारांकडून आता प्रतिज्ञापत्र लिहून घेतलंय। दगाफटका टाळण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। निश्चितच घोडेबाजार होण्याची शक्यता होती, मात्र त्याआधीच आता महाविकास आघाडीने अतिशय महत्त्वाचं पाऊल यावेळेस उचललेलं आहे। आमदार फुटू नये त्यामुळे आमदारांना सांभाळण्याचं आव्हान होतं, मात्र त्याआधीच उमेदवारांकडून थेट प्रतिज्ञापत्रच लिहून घेण्यात आलेलं आहे। ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून महत्त्वाचं पाऊल। अर्थातच जी आपण बैठक 2 दिवसांपूर्वी बघितलेली होती महाविकास आघाडीची, त्यामध्येच ही रणनीती ठरवण्यात आली आहे। दगाफटका मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशी शक्यता असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आणि तसंच राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील आपण बघतोय की आपल्या उमेदवारांकडून हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलंय। निश्चितच अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सुनील काय देत आहे? सुनील, सुरुवातीलाच आपण बघितलं बैठका महाविकास आघाडीच्या सुरू झाल्या होत्या आणि त्यामध्ये ही रणनीती ठरली का? आणखी नेमकं काय काय ठरवण्यात आलेलं आहे सविस्तर? खरं तर 20 तारखेला ज्या दिवशी मतमोजणी झाली त्याच दिवसानंतर उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून हे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलेलं आहे, कारण की आगामी काळामध्ये दगाफटका होऊ शकतो आणि जी आपल्याला लढाई दिसते महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, त्यामध्ये अपक्ष असेल किंवा छोट्या पक्षांना महत्त्वाचा भाव येण्याची शक्यता आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये यापूर्वी सुद्धा दोन्ही पक्षांमध्ये फूट पडलेली आहे आणि हा दगाफटका टाळण्यासाठी या उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलेले आहे, ज्यामध्ये उल्लेख आहे की तुम्ही पक्ष सोडणार नाही आणि पक्षाच्या निष्ठेबरोबर कुठल्याही पद्धतीची तडजोड करणार नाही म्हणून। अगदी सुनील, आणि आपण बघतोय की आता घोडेबाजार होऊ शकतो अशी शक्यता असताना दिसतेय, परंतु अपक्ष जे आहेत त्यांची देखील भूमिका निर्णायक ठरू शकते। परंतु स्वतःच्या पक्षातल्या लोकांवर उमेदवारांवर खरं तर इथं आपण बघतोय की प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याची वेळ आली, त्यामुळे महाविकास आघाडी जी आहे ती पूर्ण सतर्क आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही।